मागील भागात आपण पाहिलं, दक्ष पुसटसे उद्गार तिच्याही तोंडून उमटलेच. वेळ तिथेच थांबली होती, त्याच्यासाठी आणि तिच्यासाठीही. खाली पडलेला फोन कधीच कट झाला होता. आजूबाजूचे लोक आपल्याला पाहतायत याचं ना त्याला भान होतं ना तिला. बस डोळ्यांसमोर त्याला ती दिसत होती आणि तिला तो. 2 वर्षांनी दोघे समोरासमोर आले होते. आता पुढे किती वेळ गेला होता ना दक्षला समजलं होतं ना दीक्षाला. दक्षला तर तिच्याकडे किती पाहू किती नको असं झालं होतं. अचानक झटका लागावा तशी दीक्षा भानावर आली. तिनं आजूबाजूला पाहिलं. लोकांच्या त्यांच्यावर खिळलेल्या नजरा पाहून तिला कसं तरीच झालं. तिनं दक्षकडे पाहिलं. तो अजूनही तिच्याचकडे पाहत होता. गडबडत दीक्षानं खाली पडलेला फोन उचलला, जो कधीच ऑफ झाला होता. तिनं खटपट करत तो चालू करायचा प्रयत्न केला, पण तिच्याच्यानं काही ते होईना. दक्ष अजूनही डोळ्यात पाणी आणून तिच्याकडेच पाहत होता आणि ती मात्र नजर चोरायचा आटोकाट प्रयत्न करत होती. दक्ष, काय हे? तू कधीचा इकडेच काय? कार्तिक जो दक्षला शोधत आला होता तो दीक्षाला समोर पाहून जागीच थांबला. अरे ये, असा काय पुतळा झालाय तुझा? त्याच्या मागोमाग आलेल्या सोनिकाने विचारलं आणि तिचीही नजर दीक्षावर गेली. दीक्षा, कार्तिकनं तिला हाक मारली. आता मात्र थांबण्याखेरीज दुसरा पर्यायच कुठे होता दीक्षाकडे. दक्षची नजर चुकवत ती कार्तिककडे वळली. हाय कार्तिक, तिनं उपरी स्माईल दिली. कशी आहेस तू? कार्तिकने विचारलं. मी ठीक आहे कार्तिक, तू कसा आहेस? दक्षवर तिरपा कटाक्ष टाकत दीक्षाने विचारलं. मी मजेत. बाय द वे, ही सोनिका, माझी होणारी बायको. कार्तिकनं ओळख करून दिली. हो, दिव्या म्हणाली मला. हाय सोनिका, कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ यू. दीक्षा जराशी हसली. हे हाय, तुझ्याबद्दल इतकं ऐकलंय ना, आज फायनली भेटलोच आपण. सोनिका द उत्साही कार्यकर्ती. परत जरासा ऑकवर्ड सायलेन्स. चौघे आमनेसामने होते, पण काय बोलायचं हा प्रश्नच होता. दक्ष तर बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हता. अशी अचानक ती समोर येईल हे त्यानं कधी इमॅजिनच केलं नव्हतं. तिची एक झलक पाहण्यासाठी तो तरसत होता आणि देवानं त्याची इच्छा अखेर पूर्ण केलीच. सो दीक्षा, कार्तिकही काही बोलणार तोच. अय्यो दीक्षा, हिरण्य धापा टाकत तिकडे पोहोचली. कावाचं सोदते तुला फोन, तेरा फोन, मरलं काय? ही हिरण्या नायडू, माझी मैत्रीण आणि फ्लॅटमेट. आणि हिरण्या, हा कार्तिक, मेरा मुँह बोला भाई. अँड दिस इज सोनिका, त्याची होणारी बायको. दीक्षानं ओळख करून दिली. दक्ष 2 पावलं पुढे झाला. माझी ओळख नाही करून देणार का? त्यानं कापऱ्या आवाजात विचारलं. हिरा, हा हे. दीक्षा कचरत होती. हिरण्या डोळे बारीक करून दक्षकडे पाहत होती. अय्यो, आय नो हिम. दीक्षा, फोनवाला नाहीये? हिरण्या पचकलीच आणि दक्षने चमकून दीक्षाकडे पाहिलं. मनात असो किंवा नसो, पण तिच्या फोनमध्ये तरी तो आहे अजून, याचा त्याला कोण आनंद झाला. हिरा, कोण फोनवाला? दीक्षानं मनातल्या मनात तिला शिव्या घातल्या आणि मी नाही त्यातली असा आवांडला. हा तो नाहीये. तिनं मान फिरवली. नो नो, हे तेच आहे. तू देख, सी सेम फेस. हिरण्यानं दीक्षाला खड्ड्यात पाडायचा फुलटू प्लॅन केला होता बहुतेक, पण तिचं बोलणं ऐकून दक्ष डोळे असे काही लकाकले की मॉलमधले लाईट्स पण त्याच्यापुढे फिके पडतील. कार्तिकचं त्याच्याकडे लक्ष गेलं आणि डोळ्यातली चमक कार्तिकच्या नजरेतून सुटली नाही. त्यानं मनातच देवाची प्रार्थना केली. हिरा, तू चल इकडून. कार्तिक, सोनिका, इट्स नाईस मीटिंग टू यू. दीक्षा हलकं हसली. अरे असं कसं? लगेच कुणीकडे चाललीस तू? हॅव कॉफी विथ अस ना. आता सोनिकाची टर्न. सम अदर टाईम मे बी. आता जरा घाईत आहे मी. बाय, दीक्षा म्हणाली. बाय म्हणताना तिनं एक कटाक्ष दक्षवर टाकलाच. तो कसल्याशा विचारात घडला होता. दीक्षा हिरण्याला घेऊन काही पावलं पुढे गेलीच होती की दक्ष, एक गोड आवाज आला तशी दीक्षाची पावलं तिकडेच थबकली. तिनं पटकन मागे वळून पाहिलं आणि समोर सावनीला पाहून तिच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. हाय. सावनीनं येऊन दक्षला हक केलं आणि इकडे दीक्षानं हिरण्याचा हात करकचून दाबला. अय्यो, हिरण्या किंचाळली. क्या करती? हाताचं बरीच झालं माझा. हिरण्या हात धरून ओरडली. तरीही दीक्षा स्टॅच्यू होऊन दक्ष आणि सावनीकडे पाहत होती. कधी आलास आणि इकडे काय करतोयस? आता भेटलोच आहोस तर चल ना कॉफी शॉपमध्ये जाऊया, तुझी फेवरेट कॉफी प्यायला. सो गुड टू सी यू डिअर.
सावनी हसत म्हणाली आणि इकडे दीक्षाच्याही नकळत तिच्या मुठी आवळल्या. दक्ष नजरेच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहत होता. त्यात सावनीच्या तोंडून दक्षसाठी डिअर हा शब्द निघाला आणि दीक्षाचे कान टवकारले. ही आहेच का अजून पिक्चरमध्ये? कशी चिकटतीये. बरोबर आहे. आता कळलं असेल ना दक्ष? आणि मी सोबत नाही आहोत. आली लगेच भुंगीन. मला काय करायचंय? काही का करेना तो ढोंगी. मनाशी तर असा पाहत होता माझ्याकडे की किती दिवस तरसतोय मला भेटायला. आणि आता बघा, तेवरच बदलले लगेच. कसे दात काढतोय. दलबदलू कारखानीस. दीक्षा तिच्याही नकळत तोंडातल्या तोंडात पुटपुटत होती. दक्षचं बरोबर लक्ष होतं तिच्याकडे. दाखवत नसली तरी तिच्या चेहऱ्यावरचे सूक्ष्म बदल त्यानं लगेच टिपले होते. येस येस. त्याचं मन आनंदाने उड्या मारत होतं. हिरण्या मात्र दीक्षा आणि समोरचे चौघे यांच्याकडे आळीपाळीनं पाहत होती. तिनं हळूच दीक्षाला एका बोटानं ढोसलं. क्या? दीक्षा त्रासिक स्वरात म्हणाली. ते तुझं मंत्रम बोलणं झालं का? तिनं विचारलं. अरे तुम खुद से बडबडाती ना. आय थॉट यू आर चॅन्टिंग सम मंत्रम, हिरण्या म्हणाली. बाय द वे कौन थे? सावनीकडे इशारा करत तिनं विचारलं. हिडिंबा. दीक्षा नकळत बोलून गेली. नाईस नेम. इति हिरण्या. आणि दीक्षाने हिचं काही होऊ शकत नाही या नजरेनं तिच्याकडे पाहिलं. पण त्यांचा आवाज ऐकून सावनीचं दीक्षाकडे लक्ष गेलं. ओ हाय, तू अजूनही इकडेच आहेस? तिने विचारलं. म्हणजे? दीक्षा म्हणाली. म्हणजे आता तर तुम्ही दोघे यू नो ना, सावनी म्हणाली आणि दक्षने मनातच कपाळावर हात मारला. क्यू सोई शेरनी को जगा रही है ये लडकी, असा काहीसा विचार त्याच्या डोक्यात आला. मग तुझ्या दक्षनी मॉल विकत घेतलाय का? आणि इकडे कुणीकडे बोर्ड दिसतोय का तुला नो एंट्री फॉर दीक्षाचा? दीक्षानं कुचका टोमणा मारला. दीक्षाचं बोलणं ऐकून सोनिकानं कार्तिककडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. तो गालातल्या गालात हसत होता. त्यानं फक्त डोळे मिचकावले. तसं नाही, पण तू इकडे असशील असं एक्सपेक्ट केलं नव्हतं ना मी. सावनीचं स्पष्टीकरण. पण मी मात्र केलं होतं हां तुला एक्सपेक्ट. आता समोर साखरेचं पोतं पडलंय म्हटल्यावर मुंग्या येणारच ना माग काढत, दीक्षा निर्विकार चेहऱ्यानं म्हणाली. एनिवे नाईस टू सी यू. चल ना दक्ष, कॅफेमध्ये जाऊया. आणि मला ना टॉय शॉपमध्ये जायचं आहे गिफ्ट घ्यायला माझ्या भाचीसाठी. माझ्यासोबत येशील ना? सावनीनं विषय बदलायचा प्रयत्न केला. ऑफकोर्स येणार ना तो. तसंही त्याला बार्बी डॉल्स खूप आवडतात. दीक्षा म्हणाली तसं दक्षने चमकून तिच्याकडे पाहिलं. तिचं फुगलेलं नाक पाहून तो काय ते समजून गेला. तिनं दोघांवर खुनशी कटाक्ष टाकला आणि ताडताड चालत निघून गेली. सगळे तिच्याकडे पाहत होते. ते जरा क्रॅक असतं. हिरण्यानं उपर हसत डोक्याला बोट लावून दाखवलं. मैं चलती. नाईस टू मीट यू ऑल. बाय. तीही दीक्षा पाठोपाठ गेली. हिचा काय प्रॉब्लेम आहे रे? सावनी जराशी चिडून दक्षला म्हणाली. पण तो एकटाच हसत होता. आता तुला काय झालं? झालं काही नाही आहे, पण खूप काही होणार आहे. दक्षने हसत कार्तिककडे पाहिलं आणि डोळा मारला. अरे काय बडबडतोयस तू? सावनी गोंधळली होती. जाऊ देत ग, मनावर घेऊ नकोस तिचं बोलणं. दक्षने तिच्या खांद्यावर हात ठेवला. बाय द वे, रक्षित कसा आहे? तो नाही आला का तुझ्यासोबत? त्यानं विचारलं. छे रे, त्याचा पार चोथा झालाय ऑफिसचं काम करून. वैतागलाय भयंकर, सावनी हसून म्हणाली. सावनी, एक करशील माझ्यासाठी? दक्षने विचारलं. बोल ना, काय करायचंय? जरासं नाटक. आणि हो, ती जी कडाडणारी वीज गेली ना आत्ता इकडून, तिला अजिबात कळू द्यायचं नाही आहे तुझं लग्न झालंय ते. सो काही वेळासाठी रक्षितला विसर. दक्ष मिश्किल हसत म्हणाला. अरे काय? प्लीज यार प्लीज, दक्ष म्हणाला तशी तिनं होकारार्थी मांडो लावली. दक्ष, कार्तिकनं हाक मारली. आज जाणं कॅन्सल कार्तिक. दक्षचा क्विक रिस्पॉन्स. ते तर दिसतंच आहे. ठीक आहे, करतो सोय. पण काय आहे काय डोक्यात? कार्तिकनं विचारलं. जलवा, दक्ष कारखानीसचा. दक्ष मन मोकळं हसत म्हणाला. दीक्षा, तयार रहा. त्यानं शर्टच्या स्लीव्ज फोल्ड केल्या आणि सेट केलेले केस विस्कटले. चल. सावनीला घेऊन तो तिकडून निघाला. कार्तिक. सोनिकानं कार्तिकचा हात पकडला. नेक्स्ट, आय एम सो 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 हॅपी. आज 2 वर्षांनी
2 वर्षांनी तोच दक्ष पाहायला मिळाला यार. बास, आता तरी सगळं ठीक हो. कार्तिक डोळ्यात पाणी आणून म्हणाला. नक्की होईल, सोनिका त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली. लव्ह यू. कार्तिकनं तिला कमरेत हात घालून जवळ घेतलं. चला आपण आपलं शॉपिंग कंटिन्यू करू, अजून असे बरेच ड्रामे पाहायचेत आपल्याला. कार्तिकनं हसून डोळे मिचकावले आणि तिला घेऊन शॉपकडे गेला. दीक्षा पुढे पुढे चालत होती. मनातल्या मनात सावनीचा उद्धार करणं सुरूच होतं. हिरण्या तिचा स्पीड मॅच करायचा आटोकाट प्रयत्न करत होती. अचानक दीक्षा जागीच थांबली आणि हिरण्या तिला धडकली. क्या करती, ऐसा रुक गई, पडलं असतं मी. हिरण्या तोल सावरत म्हणाली. ए बघ, तू डोकं सटकवू नकोस हा माझं. एक तर आधीच ती घारी मांजर दक्षवर अजूनही डोरे डालत फिरतीये आणि हा बोका पण लगेच फुटेज देतोय तिला. आहा हा, काय ते हसू, काय तो खुललेला चेहरा, कसा बोलला होता तेव्हा. आय लव्ह यू दिशू. आता कुठे गेलं लव, आटलं वाटतं. दीक्षा बडबडत होती. हिरण्या फक्त डोळे मोठे करून तिच्याकडे पाहत होती. दीक्षा, बोका, मंजर, कैट ना, कैट तुमको आई लव यू बोली, कैसे. हिरण्या विचारात पडली होती. कॅट नाही ग मठ्ठांची महाराणी, तो तो बोका, तो दक्ष. दीक्षा भावनेच्या भरात बोलून गेली. दक्ष कोण आहे हे. ते वरला उभं होतं ते, दॅट हँडसम हंक. अय्यो, ते आय लव्ह यू म्हणलं तुला. हिरण्या एक्साइटेड होत म्हणाली. हो ग बाई. दीक्षा तिच्याच नादात बोलून गेली. अప్పుడు నువ్వు కూడా आय लव्ह यू यानी चेप्पू. हिरण्या खुश होत म्हणाली. कुणाला चेपू. दीक्षानं गोंधळून विचारलं. कादू कादू, आय मीन ना ना, मी बोललं तू पण आय लव्ह यू म्हणालं त्याके. आफ्टर ऑल ही इज सच अ गुड लुकिंग गाय हा, जस्ट लाईक माय संथा. हिरण्या सत्यांच्या स्वप्नात गेली. व्हॉट, हट, मी का आय लव्ह यू बोलू त्याला. पाहिलंच ना ती आल्यावर कसा खुश झाला लगेच. मला काय करायचंय, तो काय करतो त्याच्याशी. आम्ही वेगळे झालोय. ही डझंट मॅटर टू मी एनिमोर. काही का करेना तिकडे, सावनी असो की चवन्नी. आपण निघूया इकडून, दीक्षा चिडचिडत म्हणाली. तिचं समोर लक्ष गेलं. दक्ष सावनीचा हात धरून समोरच्या शॉपमध्ये घुसत होता. चलतं ना, हिरण्यानं विचारलं. हो चल ना. दीक्षा तिच्यासोबत एक्झिट डोअरमधून बाहेर पडली आणि काय डोक्यात आलं ती तशीच युटर्न मारून एंट्रीकडे वळली. दीक्षा. हिरण्या आश्चर्यानं तिच्याकडे पाहत होती. चल जरा, काम आहे. दीक्षानं तिला लूक दिला आणि ती सिक्युरिटी चेकमधून पलीकडे निघूनही गेली. ओ देवुडा, किधर को फसी. स्वतःशीच बडबडत हिरण्या तिच्या मागे मागे गेली. दक्ष, अरे ती तर बाहेर गेली. सावनी शॉपमधून बाहेर डोकावत म्हणाली. आता थांब जरा. 5 4 3 2 1. दक्षने काउंट केलं. समोर बघ. तो हसला. सावनीनं समोर पाहिलं आणि तिला सिक्युरिटीमधून बाहेर आलेली दीक्षा दिसली. शी, कसलं भारी रे, यू नो हर सो वेल. सावनी हसत म्हणाली. तसंच काहीसं. यू नो व्हॉट, तिला विशेष जिव्हाळा आहे तुझ्याविषयी, सो ती येणारच होती परत. दक्ष हसला. म्हणजे. सावनीनं न कळून विचारलं. काही नाही. बाय द वे, थँक्स अ लॉट. कशासाठी, तिनं विचारलं. ॲक्च्युली इतर सिच्युएशन्समध्ये तू मला भेटली असतीस तर मी तुला उडवून लावलं असतं, पण आज मला खरंच मनापासून आवडलं आहे तुझं येणं. तू खूप मोठं काम केलं आहेस माझं. दक्ष म्हणाला. तू ना कळतच नाहीस मला कधी कधी. काय बडबडतोयस. सावनी वैतागली. सोड, जाऊ देत. खूप मोठी स्टोरी आहे, तुला फुरसतीत सांगेन. दक्षने डोळे मिचकावले. हे चल चल. ती आली. दोघे आत शर्ट्सच्या सेक्शनमध्ये निघून गेले. दिशा, वेट. हिरण्या तिच्यासमोर जाऊन उभी राहिली. व्हॉट इज हॅपनिंग. वाय आर यू फॉलोइंग देम. तिनं प्रश्नार्थक नजरेनं विचारलं. हीरा, मैं तुझे सब बताऊंगी घर जाके. अभी बस चल तू. दीक्षा आत गेली. तिची भिरभिरती नजर दक्षला शोधत होती. सुपर्ब यार सावनी, काय कमाल चॉईस आहे तुझी. दक्ष एका शर्टकडे पाहत म्हणाला. दीक्षाने हळूच डोकावून पाहिलं. काय पण कौतुक. हे असलं चट्टेरी पट्टेरी आवडायला लागलंय का आता याला. घालून जा की म्हणावं ऑफिसला.
झेब्रा म्हणून पकडून घेऊन जातील झूमध्ये. दीक्षानं नाक मुरडलं. ती जराशी पुढे गेली. दक्षचं तिच्याकडे लक्ष गेलं, पण तिनं मुद्दाम दुर्लक्ष केलं. हिरा, ये देख. त्याला किती छान दिसेल ना, दीक्षा एक शर्ट हातात घेत म्हणाली. ते कोण? तुझं अण्णा? हिरण्यानं विचारलं. नाही रे, तो माझा बॉयफ्रेंड, दीक्षा लाजत म्हणाली. आणि तिच्या खराब ॲक्टिंगवर दक्षला भलतंच प्रेम आणि भयंकर हसू आलं. तो कसं बसं कंट्रोल करत तिकडे उभा राहिला. अय्यो, ये कब? तुझा बॉयफ्रेंड? दीक्षा, तू किती मुलांसोबत आहे? मगा तू म्हणाले ते हँडसम हंग तुला आय लव्ह यू बोललं, आता बॉयफ्रेंड. मैं बात नहीं करती तेरे से. यू हाईड एव्हरीथिंग फ्रॉम मी. आय शेअर ऑल माय सिक्रेट्स. हिरण्यानं रडका सूर लावला. गप ग म्हशे, दीक्षानं डोळे मोठे केले. तू ऐसे करती, आरडती तू मले. हिरण्य रडवेली झाली होती. तू चूप बस जरा, आत्ताच झालाय नवा नवा बॉयफ्रेंड. तुला सांगणारच होते, सरप्राईज, दीक्षा जरा मोठ्यानं म्हणाली. पण हिरण्या काही बोलणार तोच दीक्षानं डोळे मोठे करत तिला दटावलं. तशी ती शांतच बसली. दीक्षा मुद्दाम तिकडे उचकापाचक करत होती आणि दक्ष थोडं लांब राहून तिची नाटकं पाहून हसत होता. हे किती मस्त व्हरायटी आहे ना इकडे. मला तर त्याच्यासाठी काय घेऊ आणि काय नको असं झालंय. सांग ना हिरा. दीक्षाची नौटंकी. हिरा, तिनं वळून पाहिलं. हिरण्या मॅडम एका कोपऱ्यात फोनवर गुलुगुलू करण्यात व्यस्त होत्या. तिनं सुस्कारा सोडला. मे आय हेल्प? शेजारून आवाज आला तसं तिनं दचकून तिकडे पाहिलं. दक्ष त्याची सिग्नेचर स्माईल घेऊन तिच्या शेजारी उभा होता. 2 मिनटं तर दीक्षा गडबडली, पण लगेच तिनं स्वतःला सावरलं. नो नीड, ती फनकारून म्हणाली. अरे, आता तुझी ती फ्रेंड बिझी आहे, माझी फ्रेंडही बिझी आहे. मग असंच टाईमपास करण्यापेक्षा हेल्प करतो ना मी. तसंही यू नो ना, माझी चॉईस जगात भारी आहे. दक्ष मिश्किल हसत म्हणाला. हो का? आणि हे कुणी ठरवलं? दीक्षानं विचारलं. अरे, आता सावनीकडे पाहून तुला अंदाज आलाच असेल ना. हा, आता कधीतरी मीही फसतो, पण आता मात्र चूक सुधारली आहे मी. दक्ष हसत म्हणाला तसं दीक्षानं रागात त्याच्याकडे पाहिलं. हो ना, मग परत कशाला चुकीच्या मार्गाला लागताय मिस्टर तत्वज्ञ कारखानीस. तिनं नाक मुरडलं आणि पुढे गेली. इन्सानियत, माणुसकी या नावाचं काहीतरी असतं की नाही. आता तुला अडचणीत पाहून मी मदत न करणं मला बरोबर वाटत नाही ना. सो लेट मी हेल्प यू, दक्ष म्हणाला आणि त्यानं भराभर शर्ट सिलेक्ट करायला सुरुवात केली. दिसतो कसा हा प्राणी? आय मीन तुझा तो बॉयफ्रेंड, दक्षने विचारलं. एकदम ऋतिक रोशन, टॉल, हँडसम, असं वाटतं त्याला पाहतच राहावं. उफ, त्याचे गहिरे डोळे, त्याचे कुरळे केस. दीक्षा स्वप्नानू डोळ्यांनी दक्षकडे पाहत होती. ओ लकी यू, दक्ष हसला तशी दीक्षा आश्चर्यानं त्याच्याकडे पाहायला लागली. काय झालं? तिला असं बघताना पाहून त्यानं विचारलं. तुला वाईट नाही वाटलं? तिनं विचारलं. कशाला वाईट वाटायचंय? दक्षने खांदे उडवले आणि दीक्षानं मनात त्याला शिव्या घातल्या. नाही नाही म्हणता दक्षने डझनभर शर्ट सिलेक्ट केले होते दीक्षाच्या सो कॉल्ड बॉयफ्रेंडसाठी. दीक्षा आवासून त्याच्याकडे पाहत होती. हं, बिल सेटल करून टाक, दक्ष डोळे मिचकावत म्हणाला. एवढे घ्यायची काही गरज नाही आहे, दीक्षा वैतागत म्हणाली. अगं घे ग, तसंही तुझं रेप्युटेशन बघता तू त्याला काही गिफ्ट्स देतच नसशील ना. दक्ष खट्याळ हसत म्हणाला. त्यानिमित्तानं खुश होईल बिचारा आणि दुप्पट प्रेम करेल तुझ्यावर, त्यानं टोमणा मारला. हे बघ, तू तुझं काय ते निस्तर, माझ्या मॅटरमध्ये पडायचं नाही, समजलं ना. दीक्षानं बोट नाचवलं. बरं राहिलं, पण हे तर घे आता, दक्ष म्हणाला. तू जा, मी बघते. दीक्षा त्याला तिकडून कटवत होती. अरे असं कसं? तू पे कर, मी पॅक करून घेतो हे, ओके, फॉर ओल्ड टाईम सेक. तुझी मदत करणं माझं कर्तव्य आहे ना, त्यानं डोळा मारला. कुचका, आगाऊ माकड. आता काय करू? माझ्या नसलेल्या बॉयफ्रेंडसाठी यानं मला खड्ड्यात पाडले. बाप्पा, याचा पोपट होऊ देत. याला इकडून नेलेले कपडे फिटच नको होऊ देत. याच्या फेवरेट शर्टवर त्या हडळीकडून कॉफी सांडू देत. याच्या मनातल्या मनात दक्षचा उद्धार करत दीक्षानं पेमेंट केलं. घे आणि मला फोटोज नक्की पाठव हा त्याचे. आफ्टर ऑल मलाही पाहू देत
तुझा ऋतिक, ओके. दक्ष खट्याळ हसला. तसा दीक्षानं त्याला खुनशी लूक दिला आणि ती बॅग सांभाळत बाहेर निघाली. ओ हॅलो, थँक्यू वगैरे म्हणायची काही पद्धत असते की नाही? दक्ष तिला थांबवत म्हणाला. अडलंय माझं खेटर. मी सांगितलं नव्हतं मला मदत कर म्हणून. सो विसर. थँक्यू वगैरे. जा जा, तुझं झिंगाट तुला शोधत असेल. नाक मुरडत दीक्षा बाहेर निघून गेली आणि एवढा वेळ अडवलेलं दक्षचं हसू बाहेर पडलं. ओ गॉड दिशू, तू अजूनही तशीच आहेस. माझं झेंगाट ते तर आत्ताच गेलं इकडून डझनभर शर्ट्स घेऊन. आई ग, जाम मज्जा येणार आहे या खेळात. तुला काय वाटलं मला कळत नाही तुझ्या डोक्यात काय सुरू आहे ते? तुझे डोळे तुझ्या मनाचा आरसा आहेत दीक्षा, आणि त्या आरशात मी कधीच माझं प्रतिबिंब पाहिले. तुझ्याच तोंडून कसं कबूल करून घेतो बघच आता तू. स्वतःशी ससत दक्ष आत निघून गेला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.